पुरावे नष्ट केल्यावर वाल्मिक कराडने सरेंडर केलं, त्याची हिंमत तर इतकी. विजय वडेट्टीवारांचा संतप्त सवाल. बीडच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आज अखेर पुण्यातील सीआयडीला शरण आलाय. पुण्यातील सीआयडी ऑफिसमध्ये कराडने शरणागती पत्करली. आता सीआयडी त्याची कसून चौकशी करणार, त्याला कोर्टात हजर केले जाण्याची शक्यता आहे. शरणागती पत्करण्यापूर्वी वाल्मिकने एक व्हिडिओ शेअर करून मोठा दावा केला आहे. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन जवळपास 22 ते 23 दिवस उलटले आहेत. वाल्मिक कराडांचं नाव या प्रकरणात आल्यानंतर त्याचा तपास बीड पोलीस घेत होते. मात्र आजच वाल्मिक कराड पोलिसांकडे न जाता पुण्यात सीआयडी समोर का शरण आला, याबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे. तर दुसरीकडे याच मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवत या प्रकरणावर संशय व्यक्त केलाय. पुरावे नष्ट केल्यावर वाल्मिक कराडने सरेंडर केलंय असा सवाल करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी यावर संशय व्यक्त केला आहे. खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर 22 दिवस पोलीस सीआयडी वाल्मिक कराडला पकडू शकले नाहीत. एवढंच नाही तर आज सरेंडर होताना हा कराड स्वतःच्या गाडीतून येतो. महाराष्ट्र पोलीस आणि गृह खात्याचे याहून मोठे अपयश होऊ शकत नाहीत. एवढे दिवस वाल्मिक कराडला लपायला कोणी मदत केली, कोणाच्या संपर्कात तो होता, कोणाच्या सांगण्यावरून आज सरेंडर झाला, या सगळ्याचे सत्य समोर आलं पाहिजे. महायुती सरकार आणि मंत्रिमंडळातील मोठ्या मंत्र्यांविरोधात जनतेत वाढत असलेला रोष बघता त्याला अखेर वाचवण्यासाठी धडपड करणाऱ्या शक्तींनी सरेंडर करण्याचे आदेश दिले आहेत का, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.